नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये विशेष म्हणजे गणेश चतुर्थीविषयी माघ महिन्यात गणपती बसतात, त्यासाठी आपण काहीतरी मस्त असं आगमनासाठी गणपती बाप्पांच्या मस्त स्वीट बनवणार आहोत. तर चला तर घरच्या घरी आपण स्वीट बनवणार आहोत आणि काय काय साहित्य लागतं ते बघूया. गणेश चतुर्थी विशेष आपल्याला मस्त अशी घरच्या घरी मिठाई बनवायची आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते. इथे मिल्क पावडर घेतलेली आहे. 2 वाट्या मिल्क पावडर घेतलेली. ह्या वाट्याने मी माप काढलेलं आहे. 2 वाट्या मिल्क पावडर, 2 वाट्या खोबरे आहे. सुक्क खोबरे असं मस्त किसलेलं दुकानात भेटतं, आरामशीर भेटून जातं. अर्धी वाटी साखर आहे. अर्धी वाटी दूध आहे. थोडीशी विलची पावडर लागणार आहे आपल्याला आणि थोडासा कलर लागणार आहे, फूड कलर आहे. आणि इथं 2 चमचे आपल्याला तूप लागणार आहे. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे आपण. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. इथे गॅसवर मी पॅन ठेवून घेतलेला आहे. त्यात 2 चमचे तूप घालून घेऊया आपण. बघत असाल तूप घालून घेते. तूप घातलं, तूप छान वितळलंय. आता आपण दूध घालून घेऊया. दूध छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. दूध छान मिक्स झालं का साखर घालून घ्यायची आपल्याला. साखर सुद्धा मेल्ट करून घ्यायची आहे, वितळून घ्यायची आहे साखर. साखर छान वितळलेली आहे. आता आपण मिल्क पावडर घालून घेऊया. मिल्क पावडर घालून घेतलेली आहे. आता गोळा बनवून घेऊया. बघू शकता 3 मिनिटानंतर आपलं मिश्रण थोडस घट्टसर व्हायला लागलं, बघू शकता. आणि आपण त्यात घालून घेऊया जो आपण खवलेला नारळ किंवा सुक्का नारळ आहे तो घालून घेणार आहोत. त्यानंतर छान असा गोळा झालेला आहे. आता गॅस बंद करून घेऊया आपण. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता आपण अर्ध अर्ध मिश्रण करून घेऊया. अर्ध मिश्रण साईडला घेतले, अर्ध मिश्रण मी कढईतच ठेवणार आहे. अर्ध मिश्रण काढून घेणार आहे. बघत असेल अर्ध मिश्रण मी काढून घेतलेले आहे. अर्धा विलायची पूड घालून घेऊया. दोन्ही मध्ये थोडी थोडी चिमूट भर या पद्धतीने घालून घेतलेले आहे. आणि आता जे कढईमध्ये मिश्रण ठेवलेलं आहे त्यात मी कलर घालून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. दोन्ही हे मिश्रण छान असं थंड करून घ्यायचे आहे. बघू शकता असे पांगून ठेवलेले आहे मी. आता फॅन खाली आपले 10 ते 20 मिनिटं ठेवणार आहोत. दोन्ही मिश्रण आपले छान थंड झालेले आहे. आता आपण पुढची कृती करायला घेऊया. पुढची स्टेप करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते प्लास्टिकचा कागद स्वच्छ पुसून किंवा धुवून घेऊ शकता. असा प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे. त्यावर मी छान तूप घालून घेतलेला आहे आणि त्यावर आपण जे बनवलेलं मिश्रण आहे ते ठेवून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडने कागद ठेवून छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने हलक्या हाताने छान आपण हलक्या हाताने अशी लाटून घेतलेली आहे. तर काढून साईडला ठेवून घेऊया आणि दुसरी याच पद्धतीने आपण लाटून घेऊया. दुसराही गोळा ठेवून घेऊया. या पद्धतीने मी तूप लावून घेतलेलं आहे आणि दुसराही ठेवून त्याच्यावर प्लास्टिकचा कागद अथरून आपण हलक्या हाताने लाटून घेणार आहोत. अशी दुसरी आपण लाटून घेतलेली आहे. आता पहिली जी आपण लाटून घेतली होती ती घ्यायची आणि त्याच्यावर आपण दुसरी अशी अलगद घालून घ्यायची आहे, ठेवून घ्यायची आहे. बघू शकता. आणि कागद छान असा काढून घ्यायचा आहे. आणि पुढची प्रोसेस म्हणजेच आपल्याला त्याचा रोल करून घ्यायचा आहे. या पद्धतीने हलक्या हाताने असा रोल करून घ्यायचा आहे. बघा छान असा रोल करून घ्यायचा आहे. 1 मिनिट आपण जे कडाप्यावरच या पद्धतीने आपला रोल छान हाताने दाबून दाबून प्रेस करून घ्यायचा आहे छान मस्त. आणि हा रोल फ्रीज मध्ये ठेवला तरी चालेल. छान असं आपल्याला सेट होऊन द्यायचं आहे. अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून घेऊया. नसेल फ्रीज तर 2 तासाचं रूम टेम्परेचरवर ठेवला तरी चालेल. फॅन खाली 2 तास ठेवला तरी चालेल.
फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी मी या साईडचे असे दोन्ही साईडचे कट करून घेते, म्हणजे छान असं जे पोकळ असतं दोन्ही साईडला ते निघून जाईल. बघू शकता या पद्धतीने ते काढून घेतलेले आहे मी. आता प्लास्टिकचा जो कागद होता त्याच कागदामध्ये मी छान हा रोल सेट करणार आहे. फ्रीजमध्ये ठेवणारी हाच रोल असा रोल आपण फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. आता जे उरलेलं पीठ आहे किंवा मिश्रणाचं आपण गणेश चतुर्थी विशेष मोदक सुद्धा बनवू शकतो. आता हे उरलेलं पीठ आहे त्याचे मी मोदक बनवत आहे. या पद्धतीने मी भरून घेते. मी आपण जे रोल कट केले होते त्याचे या पद्धतीने मोदक बनवून घेतले. मोदक ही खूप छान होतात, नक्की ट्राय करून बघा. आणि आता आपण अर्ध्या तासानंतर बघूया आपली मिठाई कशी होते. अर्धा तास झालेला आहे, आपण फ्रीज मध्ये ठेवला होता रोल आपला. आता अर्ध्या तासानंतर आपण काढून घेतलेला आहे आणि कट करत आहे मी. मस्त असा सेट झालेला बघू शकता, खूप छान असं दिसत आहे. या पद्धतीने मी सर्व कट करून घेणार आहे. या पद्धतीने आपली सर्व मिठाई कट करून झालेली आहे, खूप छान अशी दिसत आहे. नक्की ट्राय करून बघा, बघू शकता मस्त अशी दिसत आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.